नमस्कार। आज आपण लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई येथे आलेलो आहोत। 15 मे 2025 रोजी म्हणजेच अवघ्या 2.5 महिन्यात हे विमानतळ सुरू होणार आहे। तर आपण या विमानतळाची वैशिष्ट्ये, सध्या सुरू असलेली वेगवेगळी कामं आणि हे विमानतळ मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण, डोंबिवली या शहरांशी कशा प्रकारे जोडलं जाणार आहे ते पाहणार आहोत। लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाची वैशिष्ट्ये आपण पुढे पाहूयात। विमानतळाचं क्षेत्र हे 3000 एकर एवढं आहे। विमानतळावर 2 रनवे आणि 4 टर्मिनल्स असणार आहेत। एकाच वेळी दोन्ही रनवेवरती विमानांची ये-जा होऊ शकते। जवळपास 9 कोटी प्रवासी दरवर्षी या विमानतळावरून प्रवास करू शकतील। विमानतळावर एकाच वेळेस 350 विमानं आणि 76 खाजगी जेट उभी करण्याची क्षमता, 2.6 दशलक्ष टन मालवाहतूक हाताळण्याची विमानतळाची क्षमता। 4 टप्प्यात विमानतळाचं काम पूर्ण होणार। शेवटचा म्हणजे 4था टप्पा 2036 पर्यंत पूर्ण होणार। रेल्वे आणि मेट्रोला जोडलेला देशातील पहिला विमानतळ, JNPT आणि वाढवण बंदरांसाठी अत्यंत महत्त्वाचं विमानतळ। धावपट्टीचं काम जवळपास पूर्ण झालं आहे। टर्मिनल 1 तयार होत आहे। ATC टॉवर म्हणजेच एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर 90% काम झालेलं आहे। फ्युएल टँकचं काम सुद्धा संपत आलेलं आहे। कंपाऊंड वॉल सुद्धा तयार होत आलेली आहे। एक्सटर्नल ड्रेनेज सिस्टम काम जोरात सुरू आहे। विमानतळाच्या सभोवतालच्या रोडचं काम सुद्धा पूर्ण होत आलेलं आहे। बाजूच्या हायवेने विमानतळाला जोडणारे ब्रिजेस यांचं काम सुद्धा युद्ध पातळीवर सुरू आहे। पनवेल खांदा कॉलनीकडून कर्नाळा स्पोर्ट्सच्या समोरून जी वाहने येतील ती वाहने या उड्डाण पुलावरून थेट उत्तरेला विमानतळाच्या शेजारी पोहोचतील। कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबईकडून येणाऱ्या वाहनांसाठी कळंबोली सर्कलवरून JNPT हायवेच्या दिशेने फक्त 5 मिनिटांच्या अंतरावरती हे ब्रिज बनवलं आहे। ते विमानतळाच्या उत्तर दिशेला जोडलं आहे। पुणे गोवा महामार्गावरून येणारी वाहने पळसपा फाटा येथून JNPT हायवे पकडून टी पॉईंट येथून 2 मिनिटांच्या अंतरावरती हा उड्डाण पूल विमानतळाला जोडला आहे। तसेच हे विमानतळ अटल सेतू कोस्टल रोडशी कनेक्टेड असणार आहे। मुंबई, नवी मुंबई, पेंधर, तलोजा मेट्रो लाईन या विमानतळाशी जोडली जाणार आहे। मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडलं जाणार आहे। समृद्धी महामार्ग व गुजरात वडोदरा महामार्ग बदलापूर टनेलद्वारे अलिबाग विरार कॉरिडॉरशी जोडलं जाणार आहे। तोच रस्ता पुढे जाऊन JNPT हायवेद्वारे एअरपोर्टला जोडला जाणार आहे। इंडिगो एअरलाइन्सच्या एअरबस 8320 या कमर्शियल विमानाचं यशस्वी लँडिंग 29 डिसेंबर 2024 रोजी झालं होतं। त्यातील काही क्षण आपण पाहूयात। सगळ्यांनी टाळ्या वाजवून सहर्ष स्वागत करायचे। सिडकोच्या या प्रकल्पाचे काम अदानी समूहाकडे आहे। अदानी समूहाचे CEO JK शर्मा यांनी काय म्हटलं आहे ते आपण पाहूयात। ये जो इस फ्लाइट की प्रोसीजर के बाद भी और काफ़ी प्रोसीजर्स हैं जो 17 अप्रैल तक ख़त्म होती हैं। तो 17 अप्रैल को हमने इनाग्रेशन का सोचा है और चालू करने के लिए CASF आता है, पूरा सिक्योरिटी स्वीप करके टेक ओवर करके हम लोग को भी पासेस इश्यू करता है। वो प्रोसीजर होती है इनाग्रेशन और सिक्योरिटी स्वीप में जो 1 महीना लगता है, उसके बाद ऑपरेशन चालू हो जाए। हे विमानतळ एवढं भव्य दिव्य व फायद्याचं असणार आहे की यामुळे महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण देशाचं सिनेरिओ बदललं जाणार आहे। हे विमानतळ सुरू होताच सुरुवातीला 25,000 नोकऱ्या, तसेच हे विमानतळ फुल फ्लेजमध्ये सुरू झाल्यानंतर 1 लाख ते 1.25 लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत। हे विमानतळ तयार करण्यासाठी पनवेल तालुक्यातील चिंचपाडा, कोलीकोपर, कोंबडभुजे, उलवे, वाघीलचा वाडा, वाघिवली, वरचेओळे, गणेशपुरी, पारगाव येथील शेतकऱ्यांनी आपली राहती घरे, आपल्या दुबार पिकत्या जमिनी, संपूर्ण गावांच्या जमिनी देशाच्या विकासासाठी देऊ केल्या। हे येथील शेतकऱ्यांचं खूप मोठं योगदान आहे। म्हणून येथे तयार होत असलेल्या नोकऱ्यांमध्ये येथील प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्यात यावे। तसेच येथील प्रकल्पग्रस्तांची भूमिपुत्रांची मागणी आहे की विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे व संपूर्ण महाराष्ट्राचे नेते दिबा पाटील साहेबांचे नाव देण्यात यावे। तसा प्रस्ताव सुद्धा महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे पाठवलेला आहे। केंद्र सरकार सुद्धा याबाबतीत सकारात्मक आहे। लवकरच लोकनेते DB पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट नवी मुंबई हे आपल्या सेवेसाठी हजर असेल। धन्यवाद।